वाव, कसं मस्त आहे मशीन. मशीन नाही, त्याला सौर चूल म्हणतात. कसा वाटला सौर चुलीवरचा चहा? एकदम टेस्टी आहे. मी पण तुम्हाला बनवून देईन ना या सौर चुलीवरती चहा. मला हे पण शिकायचंय. आणि आणि हे पण शिकायचंय मला. नाही नाही, एक मिनिट, त्यासाठी प्रॅक्टिस लागते. खाली ठेव. तुम्ही शिकवलं की जमेल ना मला सगळं. मॅम तुम्ही पण या ना शिकायला. नाही नाही, तुमचं चालू दे, मला नाही शिकायचं. ही सुझॅन का मला फोन करते आता? तुमचा फोन वाजतोय, घ्या ना. तुम्हाला उचलायचा नाहीये का फोन? मे आय? ओ, शुभ्रा, सोहम कुठे है? माझा फोन का नहीं उचलत है तो? इस मार्ग की सभी लाइनें व्यस्त है, कृपया दोबारा फोन. बिल्कुल ना खरे. इतकं सोपं आहे आणि मजेशीर सुद्धा. थँक्यू. अरे थँक्यू काय. बरं मॅडी, निघायचं का आपण? हा, बरं, मी तुम्हाला काल जे सांगितलं त्यावर तुम्ही काय विचार केला? तुम्ही खरंच काम सुरू करा, आपल्याला एकत्र बरंच काही करता येईल. हो, मी केला विचार, पण ना आता मला खरंच शक्य नाही आहे. मी आहे ना, मला आवडेल तुमच्याबरोबर काम करायला. मॅडी, बाबांकडनं कुकिंग शिकणार होतीस ना, काय झालं त्याचं? शुभ्रा मॅम, मी कुकिंग तर यांच्यासाठीच नाही, म्हणजे सरांकडनं मी कुकिंग पण शिकेन आणि हे बनवायला पण शिकेन ना यांच्याकडनं. बर, सगळं शिक. आता निघूया. शुभ्रा मॅम, तुम्ही जा, मी थांबते. का? म्हणजे थांबलात तर काही प्रॉब्लेम नाही, पण थांबून तुम्ही करणार काय? जा त्यापेक्षा. मी तुम्हाला मदत करेन ना हे बनवायला. बरं मग मी निघते. शुभ्रा, तुम्हाला काय घाई आहे जायची? तुम्ही पण थांबा ना, मी तुम्हाला शिकवतो काम करायला. नाही मॅम, तुम्ही जा ना प्लीज. अगं, मॅडी, हे बघ, तुम्हाला घरी खूप काम आहे ना मॅम, जा तुम्ही जा. शिकवा ना मला कसं करायचं असतं ते. शुभ्रा आपली इतकी गोड मुलगी आहे ना, खरंच तुम्हाला सांगू, तिचं कौतुक ना करावं तेवढं थोडं आहे. अरे कानातले राहिले. अहो काय काय चाललंय तुमचं? हे काय करताय? एक मिनिट थांब. काय चाललंय काय तुमचं? कळेल तुला. म्हणजे क्या बात है, परफेक्ट मॅचिंग इसको बोलते हैं बॉस. काय करता तुम्ही? मी नेहमी तुम्हाला सांगते, तुम्ही ऐकत नाही ना माझं. काय कॉलेज मधल्या मुलांसारखं करताय? आपलं वय काय आहे? आपण असे मॅचिंग कपडे घालून फिरायला लागलो तर लोक हसतील आपल्याला. अरे हसतील, त्यांचे दात दिसतील. तुला पण नेहमी सांगतो की नेहमी, अरे वय ही मनाची अवस्था आहे. तू पण सारखं वय 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 काय करतेस ग? अरे आपल्या लग्नाला फक्त 8 वर्ष झाले आता, माहितीये? अरे आपली शादी अभी तो यंग है. असू दे, चला. अहो ते जरा घड्याळ द्या ना माझं तुमच्या. कुठे ते? ते बघा पाठी जरा. हे घे. मला खूप एक्साइटेड आहे आज मी. हो, कारण मला ना आज एक महत्वाची अनाउन्समेंट करायची. अरे वा, मग महत्वाची अनाउन्समेंट अति महत्वाच्या माणसाला आधी सांगणार की नाही? तुम्हाला सांगितल्याशिवाय राहीन कमी. हो, आपला हा नवीन फॅक्टरीचा प्रोजेक्ट आहे ना, माझी खूप इच्छा आहे
तो प्रोजेक्ट शुभ्राने सांभाळावा. अरे वा, ही तर एक नंबर अनाउन्समेंट आहे. काल तुम्ही असायला हवं होतं, मग तुम्हाला कळलं असतं की हा डिसिजन मी का घेतेय. आय वॉज अमेज्ड. ज्या रीतीने ती बोलत होती, तिच्यामध्ये जो कॉन्फिडन्स होता, तिच्या बोलण्यात जो आत्मविश्वास होता, खूप दिवसाने मी तिला असं कॉन्फिडेंटली बोलताना बघितलं. बरं, तिच्या बोलण्यात त्या लोकांबद्दलची आत्मीयता तर होतीच, त्याचबरोबर प्रॅक्टिकल डिसिजन घेण्याची क्षमताही होती. म्हणून मला असं वाटतंय त्या लोकांबरोबर ना ती माझ्यापेक्षा सुद्धा जास्त कनेक्ट करू शकेल, ज्याची आता फार गरज आहे आपल्याला त्या प्रोजेक्टसाठी. त्यामुळे आपला फायदाही होईल. आय जस्ट विश शुभ्राने प्रोजेक्ट ऍक्सेप्ट करावा. उत्तम विचार आहे तुझा. हो, माझा विचार उत्तम आहे, तुम्हाला आवडतोय, पण शुभ्राला पटलं पाहिजे ना. आठवतं ना, मागे पण मी तिला म्हटलं होतं कंपनी जॉईन कर म्हणून, तेव्हा नाही म्हणाली होती मला ती. आता पण नाही म्हणाली तर? हाकुना मटाटा, डोंट वरी, बी हॅपी. मी आहे ना, मी कन्व्हिन्स करतो तिला. बरं, आता लवकर चल, आपण येणार म्हणून माझा मित्र तिकडे एकदम एक्साइट झालेला आहे. आपण गेलो नाही ना, तो घ्यायला येईल इथे. तुम्ही व्हा पुढे, मी जरा आलेच. दरवेळी काय तुझं असतं का हे? अहो, येते पटकन. ये लवकर ये. हो. अरे हे काय, तू सकाळी सकाळी कुठे गेली होतीस? कोणाला तरी थँक्यू म्हणायला गेले होते बाबा. बर, ही घ्या, नारळाची वडी केली. अरे वा, मम्मी पण तुला थँक्यू म्हणतो. थँक्यू. तुम्ही का थँक्यू? अरे माझी लेक एवढी छान हसली, आनंदात असली की मला पण आनंद होतो ना, म्हणून थँक्यू. सोहम, ही घे, नारळाची वडी घे, मी केले. फोनकडे कितीही बघितलंस तरी एकदा ब्लॉक केलेला नंबर अनब्लॉक नाही होत आपोआप. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता ही कशाला आली आहे सकाळी सकाळी? हॅलो, जरा माझ्याबरोबर येतेस बाहेर, मला बोलायचंय तुझ्याशी. चल, माझं थोडं काम आहे तुझ्याकडे, बाजूला ये. चल, ये ये ये, चल. काय काम आहे? ते आसावरी मॅम ना ऑफिस येणार नाही येत असं ऑफिसला. दुसरं काय काम आहे? सोहम त्यांचा सर. काय संबंध? सेक्रेटरी कोणाची आहेस तू? आसावरी मॅमची ना. मग सोहम सरांचं काय? आणि सुझॅन, ऑफिसमधली कामं ऑफिसमध्ये करायची, माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करायचा नाही. कळलं? चल, जा इथून. सोहम सर. सोहम सर. सो सो सो
झालं? बघणार पण नाही तुझ्याकडे. सुझॅन, त्यांचा आणि तुझा संबंध इथे संपला. आता तू त्यांचा नाद सोडायचा. निघ इथनं. नाही जाणार. बाबा, आता मला कळलंय माझा संसार कसा वाचवायचा. बस, अरे तुझ्यातला हाच कॉन्फिडन्स बघायचा होता मला. इस बात पे सेलिब्रेशन तो बनता है ना. सेलिब्रेशन तुम्ही फक्त बोला, मी सगळं घरात करते. घरी काहीच करायचं नाही. आज आपल्याला बाहेर जेवायला जायचं आहे. काय आहे, माझा एक मित्र आहे, त्यांनी नवीन रेस्टॉरंट उघडलंय आणि त्या रेस्टॉरंटचा सगळा मेन्यू मी डिझाईन केला. अरे वा. अरे मग आज त्यांनी आपल्याला सगळ्यांना तिथे त्याच्या नवीन रेस्टॉरंट मध्ये जेवायला बोलवलंय. तू तयार झालेलीच आहेस? आसावरी आणि शुभम आले की निघूया. बर, चालेल. अरे वा, मस्त तयार झाला आमचा हिरो. टोपी, गॉगल. हे बघा, आजीनी मला किती छान तयार केलं. खरंच ग बाई, गोड दिसतंय माझं बाळ ते. आई मस्त केलंय तयार. अगं शुभम इतका हँडसम आहे ना, त्याला काही छान दिसतो की रे. सोमवारी येतोयस ना तू? हो मॅडम, मी रेडीच आहे. चला चला, उशीर होईल. चला 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 चला. काय मग मजा येणार ना आज. हो आज जेवल्यावरती आईस्क्रीम खायचं ना. हो, चॉकलेट वालं. हो. वेलकम सर, थँक्स फॉर कमिंग. अरे तू बोलवलंस आणि आम्ही येणार नाही असं होईल का? तुमची ओळख करून देतो. हा माझा मित्र, जुना मित्र, उत्तम शेफ आहे, विकास पाटील. आणि त्यांनी हे नवीन रेस्टॉरंट सुरू केले. खूप छान आहे रेस्टॉरंट तुमचं. आणि इथलं फूड सुद्धा छानच असणार आहे, माझी खात्री आहे. बरं, हे रेस्टॉरंट अजून म्हणजे लोकांसाठी सुरू झालेलं नाही. आपण इथले पहिले गेस्ट. हो का? तू आम्हाला हा मान दिलास त्याबद्दल थँक्स. थँक्यू सर. प्लीज प्लीज सीट. बसा बसा बसा. या, थँक्यू. बरं विकास, मी तुझी ओळख करून देतो. आसावरीला तू ओळखतोसच. हो. माझी फॅमिली सगळी, सोहम कुलकर्णी, शुभ्रा कुलकर्णी आणि हा आमचा शुभम कुलकर्णी. हाय शुभम. हॅलो आजू, मला ना खूप भूक लागली. येणार. एक्सक्यूज मी. हे बघ काय आलं. वाव. हा, काय शुभमला आवडलं की नाही आमच्या? हो, खूप छान आहे. सर तुम्ही एन्जॉय करा, मी आलोच. थँक्यू. पाणी नाही ना इथे. एक्सक्यूज मी, यस मॅम. जरा पाणी आणाल का प्लीज?
एक्सक्यूज मी, मेनू कार्ड मिळेल? मेनू कार्ड बघितल्यावरती लक्षात येत आहे की हा मेनू तुम्ही डिझाईन केलाय. सगळ्या तुमच्या एकदम स्पेशल डिशेस आहेत ह्याच्यावरती. फक्त घारगे नाहीयेत. ती माझी स्पेशल डिश आहे. खूपच वेल ऑर्गनाइज्ड मेन्यू आहे सर. थँक्यू. एक्सक्यूज मी, येस मॅम. टिश्यूज मिळतील का? इथे एक्सक्यूज मी ला बोलवा ना, मला पिझ्झा हवाय. कुठे गेला तो एक्सक्यूज मी? अरे त्याचं नाव एक्सक्यूज मी नाहीये, ते बोलवण्यासाठी म्हटलं. एक्सक्यूज मी. सोहम, आई बाबांचं कपल किती गोड दिसतंय बघ. समाजाचे सगळे स्टिरियोटाइप्स मोडून त्यांनी एकमेकांशी लग्न केलंय. एकमेकांवर प्रेम करण्याची, एकमेकांची काळजी घेण्याची एकही संधी ते दोघं सोडत नाहीत. सोहम, प्रेम म्हणजे आणखी वेगळं काय असतं रे? एकमेकांचं मन जपणं, एकमेकांना समजून घेणं, यालाच प्रेम म्हणतात ना. माझ्या आणि बबडूच्या तुझ्याकडनं फार अपेक्षा नाहीये तरी. तू थोडा वेळ आम्हाला दे, आम्हाला समजून घे, थोडा वेळ आमच्या बरोबर घालवा, बस एवढंच वाटतं रे आम्हाला. सोहम, तुझ्याकडनं तू अजून थोडे प्रयत्न केलेस ना तर आपलं नातं सुद्धा ह्या दोघांसारखं सुंदर होईल रे. आणि एक्सक्यूज मी, मी जरा आलो, जाऊन येतो. हो. सो तू माझ्याशी बोलत का नाही? हळू. सो काय झालंय? सो तू मला अवॉइड करतोय? तू माझा नंबर पण ब्लॉक केलाय. जरा हळू बोल. हे बघ बघ, शुभ्राने मला धमकी दिली. जर मी तुझ्याशी बोलत राहिलो, तुला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तर ती आईला सगळं सांगून टाकणार आहे जमिनीबद्दल. हे बघ सुझॅन, काही दिवस लांब राहूया, ओके?